नमस्कार, हाय, हॅलो, कसे आहात सगळे? मी विनायक गायकवाड आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. मागच्या एका एपिसोडमध्ये आपण गोव्यातल्या नेचर्स नेस्ट रिसॉर्टला आलो होतो आणि तिकडच्या शेफने आपल्याला एक सुंदर पारंपरिक लोकल गोवन रेसिपी दाखवली होती, ते म्हणजे दोदोल. ओके, सो आपल्याला अजून एक रेसिपी शेफ दाखवणार आहेत आणि ती रेसिपी कुठली आहे ती आपण त्यांच्याकडनंच शिकून घेऊया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो आज शेफ दीपक परत आपल्याबरोबर आहेत आणि अजून ते आपल्याला एक रेसिपी दाखवणार आहेत. आधीचा जो आपण व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये आपली शेफची ओळख झालेलीच आहे, तरीसुद्धा मी सांगतो हे शेफ दीपक आहेत आणि नेचर्स नेस्ट रिसॉर्ट जो गोव्यामध्ये आहे तिथे ते कार्यरत आहेत. आणि मागच्या आठवड्यामध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्याला गोव्याची एक पारंपरिक रेसिपी दोदोल दाखवली होती आणि आज पुन्हा एकदा ते आपल्याबरोबर आहेत आणि अजून एक इंटरेस्टिंग रेसिपी ती आपल्याला दाखवणार आहेत. शेफ, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि आज आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय दाखवणार आहे? आज आम्ही तिवळ बनवणार, म्हणजे हे आहे सोलकडीचाच प्रकार आहे. म्हणजे आम्ही त्यात नारळाचं दूध टाकणार नाही, फक्त प्लेन करणार आहोत. सो जर तुम्हाला सोलकढी बनवायची असेल आणि तुमच्याकडे नारळाचं दूध नसेल किंवा नारळाचं दूध म्हणजे खोबरं खवणा, त्याच्यानंतर त्याचं दूध काढा आणि ही सगळी प्रोसेस जर तुम्हाला टाळायची असेल आणि शॉर्टकटमध्ये जर तुम्हाला सोलकढी बनवायची असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की घरी करून पहा. आम्ही स्वतः याची टेस्ट घेतलेली आहे, खूप उत्तम लागतो. तर चला वेळ न घालवता सुरू करूया. तिवळ, बरोबर ना? हो. तिवळ ह्या रेसिपीला. आणि ह्या रेसिपीसाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागत आहेत ते बघूया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सो आपण बनवतो आहे तिवळ आणि तिवळ बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतात आहे शेफ तुम्ही आम्हाला सांगा. आमसूल आहे, कोकमाचे हो. आमसूल आहेत ना? हो. ओके. आलं आहे, ओके. मिरची, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, साखर थोडीशी आणि मीठ. हे जे आलं आहे आणि हे जे लसूण आहे ते दोन्ही ठेचून घेतलेलं हो, आहे. हो. आणि मिरची तुम्ही बघू शकता खूप बारीक चिरलेली आहे. आणि हे जे कोकम आहे ते पाण्यात भिजत ठेवलेले आहेत. किती वेळ हो. आपण हे भिजत ठेवले? एक अर्धा तास. एक अर्धा तास आपल्याला हे पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे. चला शेफ, आपण स्टार्ट करूया. हो. ओके, काय करायचं आहे सुरुवातीला? आपण साखर घेणार आहोत. ओके. इथे एक मिक्सिंग बोल घेतलाय, ह्याच्यामध्ये आपण सगळे जिन्नस एकत्र करून घेणार आहोत. ओके, पहिले आपल्याला काय घालायचं आहे? साखर. ओके, किती चमचे? 1-1.5 चमचे. एक, म्हणजे आपल्याला चव जशी हवी हा. त्यानुसार आपण साखर ऍडजस्ट करू शकतो. ओके. मग लसूण आहे. ओके, ठेचलेली लसूण. ह्या किती पाकळ्या? 3 ते 4? 4 ते 5 आहे. ओके, 4 ते 5 पाकळ्या. आलं आहे, आलं, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक मिरची. चिरलेली मिरची आहे. मिरचीचं तिखट जसं तुम्हाला तिखट हवं आहे तसं तुम्हाला ॲडजस्ट करायचं. तुम्हाला थोडं स्पायसी हवे असेल तर तुम्ही जास्त मिरची ॲड करू शकता. आणि शेवटी हे पण जे भिजवलेलं कोकम आहे त्याचं पाणी घालणार आहोत, बरोबर? हो. ओके. आमसुलं नाही घालायचे, जे पाणी आहे ते डिकॉक्शन जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ. आणि आता त्यात पाणी थोडं ॲड कर. पाणी ॲड करायचं आहे. सो या मिश्रणात आपण पाणी ॲड करणार आहोत. सो आपलं हे सर्विंगसाठी रेडी आहे. हो. ओके. सो तिवळ रेडी आहे. आपण सर्विंग ग्लासेसमध्ये सर्व करूया. सो अशा प्रकारे रेडी आहे तिवळ. सो अशा प्रकारे आपलं एकदम रिफ्रेशिंग ड्रिंक जे आपण जेवणानंतर पितो. जनरली आपण जे नॉनव्हेज जेव्हा आपण खातो त्याच्यानंतर आपण ही सोलकढी किंवा हा ड्रिंक पितो, म्हणजे जेणेकरून आपलं जे खाल्लेलं असतं ते व्यवस्थित डायजेशन व्हावं म्हणून अशा प्रकारचे ड्रिंक्स आपण आपल्या डाएटमध्ये किंवा आपल्या ट्रेडिशनमध्ये असे या प्रकारचे ड्रिंक्स आपण इन्क्लूड केलेले आहेत.
सो ही रेसिपी तुम्ही आम्हाला शिकवली, याला आपण काय म्हणतो? तिवळ म्हणतात. तिवळ. सो ही जी रेसिपी आहे तिवळ, म्हणजे आपण म्हणू शकतो की सोलकडीला एक वेगळा ऑप्शन म्हणून ही रेसिपी आपल्याला शेफनी शिकवली आहे. सो त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. सो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रिफ्रेशिंग रेसिपी आहे, उन्हाळ्यामध्ये पण तुम्ही थंड करून पिऊ शकता आणि ह्याचा संपूर्ण एक्सपिरियन्स तुम्ही माझ्याबरोबर शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी कधी व्हिडिओ टाकीन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस नाही करणार. अधिक अपडेटसाठी तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पण फॉलो करू शकता. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सो पुन्हा एकदा थँक्यू शेफ, तुम्ही आमच्या चॅनलवर आलात आणि आम्हाला अशी युनिक रेसिपी शिकवली, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता वेळ झाली आहे निरोप घ्यायची. पुन्हा भेटूया अशा एका इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या, पौष्टिक खा आणि खुश राहा. थँक्यू.